ओके बोला सर. ओके आज सुप्रीम कोर्ट दिल्ली येथे सुनावणी झाली. याच्यामध्ये दोन्ही बाजूने बाजू मांडण्यात आल्या. माझ्या वतीने ॲडव्होकेट नरसिम्हा यांनी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की हे प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करावं. ही बाब गांभीर्याने सुप्रीम कोर्टाने ऐकली आणि सुप्रीम कोर्टाने आज असं स्पष्ट केलं की ज्या दिवशी मी अंतिम सुनावणीसाठी हे प्रकरण ठेवू त्या दिवशी याबाबत निर्णय केला जाईल. हे प्रकरण 5 न्यायाधीशांनी ऐकायचं आहे का आम्ही ऐकायचं, याबाबत सुनावणी ज्यावेळेस होईल अंतिम त्या दिवशी निर्णय घेण्यात येईल. दुसरी गोष्ट या ठिकाणी आज सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केली की बुधवारच्या दिवशी अंतरिम आदेशासाठी, अंतिम सुनावणीसाठी नाही, अंतरिम आदेशासाठी बुधवारच्या दिवशी तारीख देण्यात आलेली आहे. आणि बुधवारी जी काही मागणी होत आहे की मेडिकलच्या स्टुडंटच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये स्थगिती द्यावी, यावर अंतरिम आदेश देण्यासाठी सुप्रीम कोर्टाने बुधवारची तारीख निश्चित केलेली आहे. त्यामुळे आज कुठल्याही प्रकारे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळालेली नाही. ही फार आनंदाची बाब आज आमच्यासाठी आहे. म्हणजे आता कोर्टात काय होणार पुढच्या आठवड्यात? कोर्टामध्ये बुधवारच्या दिवशी परत एकदा याच्यावर चर्चा होईल की नेमकं मराठा आरक्षणाच्या संदर्भात विद्यार्थ्यांचा जो काही निर्णय आहे पीजीच्या ॲडमिशन्समध्ये स्थगिती द्यायची का, कारण याच्यामध्ये वेगवेगळे मतमतांतर झाले. काही विरोधी मराठा आरक्षणाला करणाऱ्या याचिकांच्या वकिलांनी असं सांगितलं की सर्व जरी सेंट्रलाइज प्रोसेस असली तर किमान महाराष्ट्राच्या सीट तरी वॅकेट ठेवा. त्याच्यावर न्यायालयाने सांगितलं की अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारच्या सीट्स वॅकेंट ठेवा की नाही ठेवा हा निर्णय देता येणार नाही. याबाबत तुमचं जे काही म्हणणं आहे ते सोमवारपर्यंत सबमिट करा आणि बुधवारच्या दिवशी आपण याच्यावर अंतरिम आदेशाबाबत चर्चा करू. बुधवारी म्हणजे तारीख देता येणार नाही असं म्हणत होते, ऑनलाईन निकाल देता येणार नाही असं काहीतरी. याच्यामध्ये मागणी अशी होती अनेकांकडनं की आपण ही ऑनलाईन सुनावणी घेऊ नका. ही ऑनलाईन सुनावणी घेतली तर फिजिकली आम्ही न्यायपालिकेला आमच्या दोन्ही बाजू मांडू शकत नाही, असा एक प्रकारे त्या ठिकाणी मागणी करण्यात आली. परंतु न्यायालयाने सांगितले की मी मुख्य सुनावणी आता सध्या घेत नाहीये. बुधवारच्या दिवशी फक्त पीजीच्या ॲडमिशनच्या बाबत आपण चर्चा करू आणि बुधवारच्या दिवशी पीजी ॲडमिशनच्या संदर्भात जो काही मला अंतरिम आदेश द्यायचा आहे तो मी बुधवारच्या दिवशी देईन. बुधवारच्या दिवशी अंतरिम आदेशाबाबत सुनावणी होईल आणि त्यानंतर ज्यावेळेस मुख्य सुनावणी सुरू होईल मराठा आरक्षणाची, त्या मराठा आरक्षणाच्या सुनावणीपूर्वी 5 न्यायाधीशाकडे प्रकरण पाठवायचं की नाही पाठवायचं ती सुनावणी होईल. सुनावणी कधी सुरू होणार काय? नाही, बुधवारच्या दिवशी न्यायालय स्पष्ट करेल की काय होतं, बुधवारच्या दिवशी काय कुठल्या प्रकारचा आदेश मिळतो. बुधवारच्या दिवशी स्पष्ट होईल की पुढची सुनावणी घेण्यासाठी न्यायालय कधी तयार. तुम्हाला काय अपेक्षित होतं? अपेक्षित काय होतं आणि पुढच्या वेळेस काय बुधवारच्या वेळेस? आज आम्हाला एवढंच अपेक्षित होतं की कुठल्या प्रकारची स्थगिती मिळू नये. ते तसं झालेलं आहे. कुठल्या प्रकारची मराठा आरक्षणाला आज स्थगिती नाही. ज्या वावडा उठवलं गेलं तर स्थगिती मिळेल, तसं काही घडलेलं नाही. आणि पीजीच्या स्टुडंट्सलाही फार मोठा दिलासा आहे, त्यांनाही कुठल्या प्रकारची स्थगिती मिळालेली नाही. पुढच्या तारखेला अंतरिम आदेश त्यामध्ये होईल, दोन्ही बाजू ऐकल्या जातील आणि सुप्रीम कोर्ट डिसिजन घेईल. त्याच्यानंतर ज्यावेळेस अंतिम सुनावणीसाठी प्रकरण ठेवलं जाईल त्या दिवशी 5 न्यायाधीशांचा निर्णय होईल आणि त्या निर्णयानंतर पुढची सुनावणी कोणी घ्यायची, ह्या न्यायमूर्तींनी घ्यायची का 5 न्यायाधीशांनी घ्यायची, ती सुनावणी होईल. त्यानंतर पुढची प्रोसेस सुरू होईल. राज्य सरकारने कोरोनाचं संकट टळल्यानंतर यावर सुनावणी करावी अशी मागणी कोर्टाकडे करण्याबद्दलची एक माहिती होती, त्याबद्दल तुम्ही काय? नाही, राज्य सरकारच्या वकिलांनी मागणी केलेली आहे की व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा आम्ही करू शकत नाही. अनेकांनी मागणी केलेली आहे आणि न्यायालयाने सांगितले की ठीक आहे, मी मुख्य सुनावणी आता घेत नाही, मुख्य सुनावणीची तारीख आम्ही लवकरात लवकर कळवू. त्यामुळे तो एक प्रोसेसचा भाग आहे. दुसरा प्रश्न आहे की 50% आरक्षण जे आहे ते महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी आहे. विरोधात मराठा आरक्षणाच्या विरोधात वकिलांनी ही बाजू मांडलेली आहे की 50% आरक्षण ऑलरेडी महाराष्ट्रात आहे, त्यापेक्षा जास्त देण्यात येऊ नये. त्याबद्दल काय? न्यायालयाने असं स्पष्ट केलं 50% ज्यावेळेस मुद्दा आला तर न्यायालयाने सांगितलं की हे सर्व बाबी अंतिम सुनावणीच्याशी संबंधित आहे, त्यामुळे आज याच्यावर भाष्य करणार नाही. आणि न्यायालयाने सांगितलं की फक्त पीजीच्या ॲडमिशन संदर्भात बुधवारच्या दिवशी अंतरिम आदेशासाठी प्रकरण ठेवलेलं आहे. आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली. यामध्ये माझ्या वतीने न्यायालयाला विनंती करण्यात आली होती की न्यायपालिकेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे, परंतु 5 पेक्षा अधिक न्यायमूर्तींच्या खंडपीठाने मराठा आरक्षणाची सुनावणी घ्यावी. यावर न्यायालयाने सांगितलं ज्यावेळेस अंतिम सुनावणीसाठी प्रकरण ठेवलं जाईल त्यावेळेस आम्ही निर्णय घेऊ की हा निर्णय आम्ही घेणार का हा निर्णय 5 न्यायाधीशाचं खंडपीठ घेणार, त्या दिवशी आम्ही स्पष्ट करू. बुधवारच्या दिवशी अंतरिम आदेशासाठी पीजीच्या ॲडमिशन बाबत ही सुनावणी ठेवण्यात आलेली आहे आणि बुधवारच्या दिवशी जे काही घडेल की पीजीच्या ॲडमिशन संदर्भात जे काही न्यायालयाची भूमिका असेल ती सर्वांच्या समोर येईल.
याच्यामध्ये आज एक दिलासादायक गोष्ट एवढी आहे की मराठा आरक्षणाला कुठल्याही प्रकारची स्थगिती नाही. वारंवार सांगितलं जात होतं की पीजीच्या ॲडमिशनला स्थगिती द्या, किमान महाराष्ट्राचे राऊंड थांबवा, परंतु न्यायालयाने सांगितले की किचकट प्रक्रिया होईल, याबाबत आम्ही कुठलाही निर्णय देणार नाही. त्यामुळे आज तसं काही घडलं नाही आणि मला विश्वास आहे ज्यावेळेस मुख्य सुनावणी सुरू होईल हे प्रकरण निश्चितच 5 न्यायाधीशांकडे जाईल असा आम्हाला आज विश्वास आहे. समाधानी आहात का तुम्ही आजच्या हो, सुनावणी? निश्चित कुठल्या प्रकारची स्थगिती नाही, त्यामुळे आम्ही निश्चित समाधानी आहोतच. अपेक्षा काय आहेत भविष्यात? अपेक्षा एवढाच आहे की 5 न्यायमूर्तींनी आमचं प्रकरण ऐकावं, जेणेकरून एकदाच कॉन्क्रीट मराठा आरक्षण मिळेल आणि ते अतिशय भरपूर काळ ते टिकेल. त्यासाठी आमची पण राज्य सरकारची तयारी झालेली असं वाटतंय तुम्हाला? आता पुढची पण तारीख भेटते, राज्य सरकार पूर्ण तयार नाही. आता आज राज्य सरकारची किंवा कोणाची विरोधकाची बाजू न्यायालयाने मांडण्यासाठी वेळ दिलेला नाही. त्यामुळे पुढच्या तारखेला बुधवारच्या दिवशी आता खरी लढाई ही राज्य सरकारची आहे. बुधवारच्या दिवशी जर राज्य सरकार कुठल्याही प्रकारची स्थगिती देण्यापासून जर न्यायालयाला कन्व्हिन्स करू शकलं तर खरं राज्य सरकारने गांभीर्याने मराठा आरक्षण घेतलं असं मला वाटेल. कारण हा संपूर्ण मराठा समाजाचा तरुण पिढीचा विषय आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता बुधवारची जय्यत तयारी करावी, आम्ही देखील करू असं माझं या ठिकाणी. जरा संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष होतं. मराठा समाजाच्या लोकांना सगळ्यांना कळेल एवढा सोपा शब्द सांगा, नेमकं काय होणार आणि काय झालं? सगळ्यांना सांगू इच्छितो की आज कुठल्याही प्रकारची स्थगिती आपल्याला मिळालेली नाही, स्टे आपल्याला मिळालेला नाही. बुधवारच्या दिवशी फक्त मेडिकलच्या ॲडमिशन संदर्भात जे कोणी विरोध करताय त्याबाबत न्यायालय दोन्ही बाजू ऐकून घेणार आहे. ज्यावेळेस हे प्रकरण फायनल हिअरिंगला लागेल ते प्रकरण 5 न्यायाधीशांनी ऐकायचं तर ह्या न्यायमूर्तींनी ऐकायचं, एवढाच निर्णय आहे. त्या 3च गोष्टी आज न्यायालयात ठरल्या. अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले 50%ची मर्यादा वगैरे, परंतु न्यायालयाने सांगितले ते किचकट होईल. हे फायनल हिअरिंगचे मुद्दे फायनल हिअरिंगवर आपण बोलू. 2 दिवसापूर्वी तुम्ही जसं म्हणाले होते की राज्य सरकार या सगळ्या सुनावणीच्या संदर्भात गंभीर नाही, तर आज काही सरकार गंभीर होतं का? सरकारची भूमिका कशी राहिली आणि आता तुमचं सरकारला काय म्हणणं आहे? नाही, राज्य सरकारने जी बाजू मांडायला पाहिजे ती आज बाजू त्यांनी निश्चित मांडली. त्यामुळे त्यांनी आज त्यांचे वकील आम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दिसले. परंतु खरी कसोटी आणि खरी लढाई राज्य सरकारची आता सुरू झालेली आहे. बुधवारच्या दिवशी मेडिकलच्या स्टुडंट्सला कशा प्रकारे संरक्षण कायद्याने द्यायचं ही बाजू आता राज्य सरकारला सुप्रीम कोर्टामध्ये मांडावं लागेल. त्यामुळे राज्य सरकारची खरी लढाई सुरू झाली आहे असं माझं आहे. पण नुसती लढाई नाही, सरकारनं काय करावं असं वाटतं की कशा पद्धतीने गंभीर नाही, काय सरकारने कायद्याची बाजू मांडावी. मराठा आरक्षण काही घरात बसून मिळालेलं नाही, याच्यासाठी प्रोसेस फॉलो झालेली आहे. लोकांनी ऍप्लिकेशन दिलेले आहे. मागासवर्ग आयोगाचा रिपोर्ट आलेला आहे. जस्टिस गायकवाड समितीने तो रिपोर्ट तयार केलेला आहे. कॅबिनेटने स्वीकारलेला आहे. राज्य सरकारने तो पूर्णतः स्वीकारलेला आहे. विधिमंडळाने ठराव केलेला आहे. माननीय न्यायालयाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. ह्या सर्व ज्या बाबू आहेत त्या न्यायालयामध्ये मांडाव्यात. आणि न्यायालयामध्ये मांडल्यावर हे बघा, न्यायालय हे कायद्यावर चालतं. कायद्यामध्ये काय घडलं आणि जे काही घडलेलं आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत ते न्यायालयामध्ये सांगण्यासाठी जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे खरी लढाई आता राज्य सरकारची बुधवारसाठी सुरू झाली. तुम्ही सुनावणीमध्ये सहभागी झालेले होते. हो. राज्यातले काही महत्वाचे नेते आणि मराठा समाजाचे काही व्यक्ती सहभागी झाले होते. कशा पद्धतीने कोणाचा सहभाग होता आणि यांची काही मतं जाणून घेतली गेली का? न्यायालयामध्ये कुठल्याही सिव्हिलियन्सला प्रत्यक्ष व्यक्तीला बोलण्यासाठी जर बोलायचं असेल तर त्याला पूर्व न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. तर आम्ही न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतला नाही. फक्त बघ्याची भूमिका माझी व सर्वांची होती. याच्यामध्ये माझ्या वतीने ॲडव्होकेट नरसिंहा, सिनियर काउन्सिल जे आहेत, ॲडव्होकेट संदीप देशमुख, सरकारच्या वतीने मुकुल रोगी, ॲडव्होकेट पटवालिया, विरोधाकडनं दातार, श्यामदेवन साहेब, ॲडव्होकेट तळेकर व सदावर्ते व इतर सर्व जे काही त्या ठिकाणी वकील होते तर प्रत्येकाने आपली आपली बाजू मांडली. शेवटी न्यायालय ह्या कन्क्लुजनवर आलं की बुधवारच्या दिवशी आपण याबाबत निर्णय घेऊ. जरा सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय मराठा समाजासाठी कसा महत्वाचा आहे? कशा पद्धतीने याच्याकडे सगळेजण लक्ष? मराठा समाजासाठी एवढ्यासाठी महत्वाचं आहे की फार संघर्षानंतर मराठा आरक्षण मिळालेलं आहे आणि याच्यामध्ये किंचित जरी फरक पडला तर संपूर्ण मराठा समाजाची पिढी बर्बाद होईल. आणि सुप्रीम कोर्टाने एखादा जर निर्णय घेतला तर खालचे सगळे हात कापल्या जातात. सरकारच्या काही हातात राहत नाही आणि राज्याच्या न्यायालयाच्या काही हातात राहत नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा मराठा समाजाची पिढी घडवणारा आहे. त्यामुळे सरकारने गांभीर्याने घ्यावं. एक प्रश्न असा आहे, तुमचं मत काय किंवा कशा पद्धतीनं हे मराठा समाजाच्या वाट्याला पुढच्या सुनावणी दरम्यान येईल? माझं मत एवढंच आहे की पीजीच्या ऍडमिशन मध्ये कुठल्याही प्रकारची स्थगिती मिळू नये. कारण आज देखील
सुप्रीम कोर्टाच्या वतीने मागच्या तारखेला स्पष्ट करण्यात आलं होतं की अंतरिम आदेश जो राहील त्याला बांधील राहून पीजीची प्रोसेस करावी आणि त्याचंच पालन होतंय. त्यामुळे त्याच्यामध्ये स्थगिती मिळू नये हीच आमची मागणी राहील. इन फ्युचर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे सगळ्यांची मागणी आहे की ऑनलाईन पद्धतीनं सुनावणी चांगल्या पद्धतीनं होऊ शकत नाही, तर तुम्हाला असं वाटतं का की भविष्यातली जी सुनावणी आहे ती आणि प्रत्यक्ष याच्यामध्ये कसं आहे की आता कोरोनाचे संकट जे आहे हे कधीपर्यंत हे संपेल याचं कोणी म्हणजे याचं भविष्य सांगू शकत नाही. आणि इंटरनेट आहे, इंटरनेटला कुठं कनेक्टिव्हिटी कमी जास्त होत राहते, ही शेवटी टेक्निकल मॅनमेड गोष्ट आहे. त्यामुळे सर्वांचंच मत असं आहे की न्यायालयाच्या समोर प्रत्यक्षदर्शनी समोर उभा राहून जर बाजू मांडण्यात आली तर ती व्यवस्थितरित्या बाजू मांडता येईल. अनेक कागदपत्र त्या ठिकाणी दाखवलं जातील. 2 ते 2,500 पानाचं ॲफिडेव्हिट त्या ठिकाणी दाखवलं जाऊ शकतं. विविध प्रकारचे आपले जे आयोगामध्ये रिपोर्ट्स आहे की मराठा समाजाचे विद्यार्थी किती उच्च शिक्षण घेतात, नोकरीमध्ये किती समाविष्ट आहे, व बाकी त्यांचं शैक्षणिक परिस्थिती कशी आहे, शेतीची परिस्थिती कशी आहे, त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड काय आहे, ह्या सर्व बाबी न्यायालयाला ऐकायच्या असेल तर ते समोर ऐकलेल्या कधीही उजव्या बाजूच्या राहतील असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आमचा आग्रह आहे. परंतु शेवटी न्यायालय जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील. न्यायालय म्हणले व्हिडिओ कॉन्फरन्सवर तर आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सवर करू, न्यायालय म्हणले प्रत्यक्षात आम्ही प्रत्यक्ष करू. यापूर्वी न्यायालयाने हे सगळ्या बाजू समजून घेतलेल्या आहेत. नाही, हायकोर्टामध्ये सर्व काही झालेलं आहे, सुप्रीम कोर्टामध्ये अजून सुरुवातच झालेली नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा बे होईल. खालून जे सुरू झालं ते सुप्रीम कोर्टात होईल. त्यामुळे न्यायालयामध्ये असं कुठल्याही प्रकारचं सुप्रीम कोर्टात झालेलं नाही. असं ऑनलाईन पद्धतीनं सुनावणी घेतली तर ती सदोष होईल असं वाटत नाही तुम्हाला? नाही, असं काही नाही. शेवटी न्यायपालिका आहे, न्यायपालिकेला जे वाटेल ते निर्णय घेतील. सोशल डिस्टन्सिंगचा विषय असेल तर ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर घेतील. तो न्यायालयाचा विषय, तो आमच्यासाठी प्रामुख्य विषय नाही. आमच्यासाठी प्रमुख विषय एवढा आहे की सरकारने बुधवारच्या दिवशी बाजू मांडावी आणि मराठा आरक्षणाला कुठल्या प्रकारची स्थगिती होऊ नये, हा आमचा महत्वाचा मुद्दा आहे. बरं, पुन्हा एक प्रश्न आहे की आज आरक्षणामध्ये काय झालं ते परत एकदा तुम्ही सांगावं. काय 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 आज कोर्टामध्ये काय काय झालं, कशा पद्धतीने सुनावणी झाली आणि काय झालं हे पुन्हा एकदा सांगा. आज सुप्रीम कोर्टामध्ये माझ्या वतीने, समाजाच्या वतीने ॲडव्होकेट दिवान साहेब, ॲडव्होकेट माझ्या वतीने ॲडव्होकेट PS नरसिंहा व ॲडव्होकेट संदीप देशमुख यांनी बाजू मांडली. त्यांनी न्यायालयाला विनंती केली की 5 पेक्षा अधिक न्यायमूर्तींकडे हे प्रकरण वर्ग करावा, आम्हाला न्यायपालिकेवर विश्वास आहे. यावर न्यायालयाने सांगितलं की ज्यावेळेस अंतिम सुनावणीसाठी हे प्रकरण निघेल त्यावेळेस आम्ही चीफ जस्टिसला कळवू की सुनावणी आम्ही घेणार आहोत का हा निर्णय 5 न्यायमूर्ती घेतील. याबाबत आज बोलणं योग्य होणार नाही. दुसरी बाब याच्यामध्ये अशी ठरली की पीजीच्या ॲडमिशन संदर्भात स्टे द्यावा असं वारंवार विरोधकांकडून मागणी करण्यात येत होती. तर आज कुठल्याही प्रकारची स्थगिती सुप्रीम कोर्टाने दिलेली नाही. तिसरी बाब या ठिकाणी अशी ठरली की बुधवारच्या दिवशी पुन्हा एकदा पीजीच्या ॲडमिशन संदर्भात सुनावणी ठेवण्यात येणार आहे आणि बुधवारच्या दिवशी पीजीच्या ॲडमिशन संदर्भात काय न्यायालय निर्णय देईल याच्याकडे आमच्या सर्वांचं लक्ष आलेलं आहे. आता खरी जबाबदारी राज्य सरकारची आलेली आहे. बुधवारच्या दिवशी कुठल्याही प्रकारे विद्यार्थ्यांचे राऊंड थांबू नये. प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या हक्काचं ॲडमिशन मिळावं व जे काही आरक्षण आहे ते तसंच साबूत राहावं यासाठी राज्य सरकारने बुधवारच्या दिवशी प्रयत्न करायला पाहिजे. एक दुसरा मुद्दा समोर आला की ऑनलाईन पद्धतीनं सुनावणी घेऊ नये, प्रत्यक्ष सुनावणी घ्यावी अशी सुद्धा, किंवा कोर्टाने सुद्धा म्हटलं की ऑनलाईन पद्धतीने आम्हाला निकाल देणं फारसं शक्य नाही असं कोर्टाने सुद्धा मत नोंदवलं. याबद्दल काय सांगाल? नाही, निश्चित मी परत सांगितलं की मॅनमेड गोष्ट आहे. इंटरनेट आहे, कुठं कनेक्टिव्हिटी कमी जास्त होती आणि सुप्रीम कोर्टामध्ये वेळ मर्यादा ही फार कमी असते. टाईम म्हणून केलेला असतो, प्रत्येकाला आपली बाजू मांडायची असते आणि कमी वेळेमध्ये कनेक्टिव्हिटीच्या प्रॉब्लेममुळं जर आपली बाजू कोणाला मांडता आली नाही तर त्यामुळे फार निर्णयामध्ये फरक पडू शकतो. अनेक वकिलांनी सांगितलं की न्यायपालिकेच्या हे हिताचं राहील की प्रत्यक्ष बघितल्यावर त्यांना न्यायदान करताना फायदा होईल. त्यामुळे सुप्रीम कोर्टाची थोडी तात्वता त्यात मान्यता मिळालेली आहे. परंतु जोपर्यंत सुप्रीम कोर्ट औपचारिकरित्या सांगत नाही की आम्ही प्रत्येक दर्शनी सुनावणी घेण्यासाठी तयार आहोत त्यावर आम्ही भाष्य करू शकत नाही. पण आज जी काही सुनावणी झाली याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात? तर मला काय वाटतं? तर निश्चित आम्ही समाधानी आहोत आणि एक फार मोठा दिलासा आज न्यायालयाने आम्हाला जो दिला की अंतिम सुनावणीच्या पूर्वी 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे हे प्रकरण पाठवायचं का नाही पाठवायचं याचा निर्णय आम्ही देऊ. त्यामुळे आज त्यांनी 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाची बाब गांभीर्याने ऐकली. हे फार समाधानकारक मराठा समाजासाठी. दादा, राज्यभरामध्ये 56 पेक्षा मोठी आंदोलनं झाली आणि हा सगळा परिपाक पुढं कोर्टामध्ये आला. सरकारनं आरक्षण दिलं पण पुढे आव्हानं आली. कशा पद्धतीनं हे आव्हान सुरुवातीपासून मराठा समाजानं स्वीकारलेलं होतं, कशा पद्धतीने आंदोलन झाली आणि आतापर्यंतच्या काय अपेक्षा मराठा समाजातल्या आहेत आणि त्याचबरोबर तरुणांसाठी किंवा एकूण परिस्थिती बदलण्यासाठी हे आरक्षण हा निर्णय किती महत्त्वाचा आहे?
नाही, याच्यामध्ये काय आलं की सुरुवातीच्या काळात 56 मोर्चे निघाले, रस्त्यावरची लढाई लढलो, न्यायालयाची लढाई लढलो, 50 मुलांनी बलिदान दिलं, हुतात्मा झाले. माझ्या सरकारला एक एवढं अपेक्षित होतं की एकदा मुंबई हायकोर्टाने शिक्कामोर्तब केल्यानंतर राज्यातले सर्व नेते पुढे येतील आणि ते नेते पुढे येऊन असा काही प्रयत्न करतील की कोणी याला आव्हान देऊ नये. हा आव्हान न देण्यासाठी एक ठोस कारण आहे की कोणाचंही किंचित मात्र अर्धा टक्का पाऊण टक्का सुद्धा आरक्षण कमी झालेलं नाही. त्यामुळे हे विरोध कायम कशासाठी होतो हाच प्रश्न आम्हाला पडलेला आहे. परंतु सर्व पक्षाचे राज्याचे नेते याच्यासाठी कमी पडले असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे. परंतु काही हरकत नाही, मागच्या राज्य सरकारने आम्हाला आरक्षण दिलं, यावेळेस तर सत्तेत असलेलं सरकार विरोधक म्हणूनही आमच्यासोबत होतं. तरी आता सर्वांना मी विनंती करतो की सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला. एक मुद्दा कोर्टामध्ये असाही मांडला गेला की 50% महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी आरक्षण आहे, त्यामुळे हे आरक्षणाची गरज नाही असं सुद्धा कोर्टामध्ये आज नाही, त्याच्यामध्ये असं आहे की त्याचं उत्तर असं आहे की महाराष्ट्रामध्ये 50% आणि महाराष्ट्रामध्ये 52% आरक्षण आहे. आणि मी सातत्याने हेच मांडत आलो की राज्यामध्ये जर 52% आरक्षण असेल आणि मुंबई खंडपीठाने मुस्लिम समाजाचं आरक्षण 2019ला 5% स्वीकारलं असेल आणि राज्य सरकारला सांगितलं असेल की 5% शिक्षणामध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण द्या, याचा अर्थ न्यायालयाला 52 आणि 57% आरक्षण मान्य आहे. त्याच्यामुळे 50%ची कॅप नाही. इंदिरा स्वामींचं जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये मतमतांतर आहे, 8 न्यायमूर्तींचं वेगळ्या वेगळ्या प्रकारचं मत आहे आणि इंदिरा स्वामीमध्ये एकच ओळ आहे की इट शॅल बी, इट शुड बी नाही. इट शॅल बी म्हणजे आज तुम्ही हा कलरचा शर्ट घालावा आणि इट शुड बी तुम्ही हाच कलरचा शर्ट घालावा. हा फार मोठा फरक आहे. त्यामुळे फार मोठ्या प्रकारे भाव केला जातो आणि प्रिॲम्बलिन घटना ज्याच्या आधारावर हा देश चालतो, ह्या देशामध्ये कुठल्याही प्रकारची 50%ची मर्यादा घातलेली नाही. त्यामुळे 50%चा प्रश्नच उद्भवत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. आता